चला बनवूया हक्का नूडल्स। हे रेडीमेड पॅकेट आहे आणि त्याच्यामध्ये रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस आणि हक्का नूडल्स मसाला मिळालेला आहे। ही पुडी मिळालेली आहे। त्याच्यासाठी आता साहित्य बघूया आपण। शिमला मिरची एक कट करून घेतली आहे, थोडासा कोबी घेतलाय, कोथिंबीर आहे, हिरवी एक मिरची आहे, लसूण आहे आणि कांदा घेतलाय। आणि हा हक्का नूडल्सचा पूर्ण शिजवून तुकडे केलेत, मुलांना खाता येत नाही लांब असल्यावरती, शिजवून थोडं तेल घालून ठेवले। आता फोडणी देऊन घेऊया आपण। फोडणीला तेल गरम करायला ठेवले। आता याच्यात आपण फोडणी देऊ। हक्का नूडल्स करताना ज्या व्हेजिटेबल्स असतात ना त्या जास्त भाजायच्या नाहीत तेलात किंवा जास्त फ्राय करायच्या नाहीत। थोड्या थोड्या शॅडो फ्राय झाल्यानंतर ना लगेच त्यात नूडल्स मिक्स करून घ्यायचे असतात। व्हेजिटेबल्स छान कुक झालेत। आता आपण ह्या सर्व पुड्या टाकून घेऊ। सोया सॉस, चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस तिन्ही पण आपण पुढे ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। हक्का नूडल्स मसाला टाकून घेऊया। आता मी आता नूडल्स घालून घेते सर्व। थोडंसं नूडल्समध्ये मी मीठ घालून घेते। मीठ जास्त घालू नका, सोया सॉस वगैरे मध्ये मीठ असतं। तयार आहे आपले हक्का नूडल्स। छान झाले आणि हे मुलांना खाता यावं म्हणून मी बारीक तुकडे केलेत, बाकी काही नाहीये। आणि कोबी बाहेरचं विकत आणून ह्या दिवसात, पावसाळ्याच्या दिवसात मुलांना देण्यापेक्षा एक पॅकेट घरी आणून तयार करा देसी हक्का नूडल्स। थँक्यू। रेसिपी आवडली तर नक्की सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि लाईक पण करा।